आनंदी मालिकेच्या आजच्या जबरदस्त भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. आनंदी घर सोडून गेल्याने सर्वांसमोर मला आनंदीची काहीच काळजी नाही असं दाखवणारे मालक साहेबच शिर्केंना सांगून आनंदीला शोधण्यासाठी कशी मदत करणार. त्यानंतर आरतीच्या निरागस बोलण्याने पृथ्वीच्या मनाला थोडा का होईना पण पाजर फुटलेला आहे. विद्याधरने इकडे नवीन सुरू केलेली खेळी तसेच आनंदी घर सोडून गेल्यानंतर तिचा झालेला अपघात. हा अपघात नेमका कसा घडला? अपघात झालेला व्यक्ती ही खरंच आनंदी आहे की दुसरीच कोणी? हेच आपल्याला आजच्या या भागामध्ये पाहायला मिळणार आहे. त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत नक्कीच पहा. मालिकेच्या सुरुवातीलाच आरती घरातील सर्वांनाच जाब विचारत असते. आरती म्हणते, माझी बहीण घर सोडून गेली या घरातनं, परंतु तुम्हाला कुणालाच कसं काय माहित नाही? परंतु सगळेजण काहीही न बोलता एकमेकांजवळ बघत असतात. आरती म्हणत असते, मालक साहेब, माझी बहीण खूप भोळी आहे, खूप भाबडी आहे. काहीतरी करा. प्लीज तिला शोधूयात ना. आरती सुद्धा मालक साहेबांजवळ जाऊन खूपच रडत असते. आरती म्हणत असते, मालक साहेब, या जगामध्ये फक्त तुम्ही एकच आहात जे तिला सुखरूप घरी आणू शकता. आरती मालक साहेबांचा हात पकडून जोरजोराने रडत असते आणि म्हणते, मालक साहेब, या ना आमच्यासोबत प्लीज मालक साहेब. परंतु युगंधर रागानेच म्हणतो, हात सोड माझा. आरती लगेच युगंधरचा हात सोडते. मालक साहेब रागानेच म्हणतात, मी आनंदीला 1000 वेळा सांगितलं होतं की माझ्या आणि माझ्या मुलांच्या मध्ये पडायचं नाही, परंतु तिने तेच केलं. पण मला या गोष्टीचा काहीही फरक पडत नाही. मी तिला शोधायला कुठेही जाणार नाही. मालक साहेबांच्या तोंडातून हे शब्द ऐकून सगळ्यांना धक्का बसतो. मालक साहेब लगेचच आपल्या रूममध्ये निघून जातात. मालक साहेब रूममध्ये गेल्यानंतर शिर्के सुद्धा मालक साहेबांच्या मागोमाग रूममध्ये येतात. शिर्के म्हणतात, मालक साहेब, खाली मगाशी जे काही तुम्ही बोललात ते मनापासून बोललात का मालक साहेब? आनंदीसाठी इतके निर्दयी कसे काय होऊ शकता तुम्ही? मालक साहेब म्हणतात, मग काय करू? रडत बसू दाराशी जाऊन? शिर्के म्हणतात, मालक साहेब, मी गेली कित्येक वर्ष तुम्हाला ओळखतोय. तुम्ही असे नाही आहात. दुसरीकडे शलाका म्हणते, बघितलं विद्याधर, आता ह्या पृथ्वीसोबत हा प्रांजल सुद्धा आपल्या बाजूने येणार. युगंधर आता एकटा पडणार. विद्याधर म्हणत असतो, अगदी बरोबर बोललीस बघ शलाका. फक्त एका गोष्टीची हळहळ माझ्या मनात तशीच राहिली आहे बघ. यावर शलाका विचारते, काय? विद्याधर म्हणतो, त्या आनंदी बरोबर रात्र घालवायची माझी इच्छा अजून अपूर्णच राहिली आहे बघ. यावर शलाका आपलं डोकं पकडते. शलाका म्हणते, विद्याधर, काही स्वप्न ही स्वप्नच राहतात. सोड आता तिचा नाद. यावर विद्याधर म्हणतो, विद्याधरने केलेला नाद तो कधी बी पूर्ण करूनच राहतोय. काय बी झालं तरी सुद्धा मी आनंदी बरोबर रात्र साजरी करणार म्हणजे करणार. आनंदी आनंदगडे असं गाणं म्हणत साजरी करणार. असं म्हणून विद्याधर जोरजोराने हसतो. दुसरीकडे मालकसाहेब म्हणतात, आनंदी या घराची जबाबदारी आहे आणि ती माझी जबाबदारी आहे. तिच्या स्वाभिमानाला कुणी बी ठेच पोचवलेली मी खपवून घेणार नाही. शिर्के, लहानपणापासून आपण एक म्हण ऐकत आलोय, झाकली मूठ 1,25,00,000ची. परंतु शिर्केंना काहीही कळत नाही. शिर्के म्हणतात, हो मालक साहेब, या म्हणीचा आणि आनंदीचा काय संबंध आहे? मालक साहेब म्हणतात, संबंध आहे शिर्के. मालक साहेब म्हणतात, शिर्के, या म्हणीचा खरा अर्थ फक्त गुपित लपवून ठेवायचं असा नव्हे. याचा खरा अर्थ काहीतरी वेगळाच आहे. याचा खरा अर्थ असतो आपली पुढची चाल, ताकद, कमजोरी जोपर्यंत या दुनियेसमोर लपलेली असते तोपर्यंत आपली किंमत 1,25,00,000ची असते. मूठ एकदा का उघडली, शत्रूच्या दृष्टीने आपली किंमत शून्य असते. यावर शिर्के म्हणतात, मालक साहेब, मला काही झेपलं नाही बघा. हे सर्व नीट इसकटून सांगा. यावर मालक साहेब म्हणतात, शलाका आणि विद्याधर टपून बसले आहेत माझ्या एका चुकीसाठी. त्यांना जर असं वाटतंय आनंदीच्या जाण्यानं युगंधर खचलाय. मी जर तिला शोधू लागलो असतो तर त्या नराधमांनी आनंदीच्या जीवाला अजून धोका निर्माण केला असता. माझ्या पोरांना तर त्यांनी माझ्या विरोधात उभं केलंच आहे. म्हणून हे सगळं. दुसरीकडे विद्याधर शलाकाला म्हणतो, शलाका, एक काम कर, तुझ्या माणसांना फोन कर आणि कामाला लाव. त्यांना म्हण, आनंदी कुठे पण असेल तिला शोधून काढा. कारण दुसरं कुणी तिच्यापर्यंत पोहोचायच्या आत मी तिच्यापर्यंत पोहोचणार आहे. कारण मला तिच्याबरोबर आनंद साजरा करायचा आहे. यावर शलाका विद्याधरला म्हणते, जरा जपून.
कारण हा युगंधर जेव्हा शांत असतो ना, तेव्हा त्याच्या मनातलं वादळ जरा जास्तच घातक असतं. विद्याधर म्हणतो, "अगं, सोड गं, त्या युगंधरचा आणि आनंदीचा आता काही संबंध उरलेला नाहीये. त्यामुळे माझ्यासाठी रान मोकळं झालंय. आता त्या आनंदीला वाचवायला ना युगंधर समोर येणार ना तो पृथ्वी." शिर्के मालकसाहेबांना म्हणत असतात, "मालकसाहेब म्हणजे तुम्ही खाली वागलात ते?" मालकसाहेब म्हणतात, "शिर्के मी दगड नाहीये. जे काही आनंदीबरोबर घडतंय त्याने माझं बी काळीज तुटतंय रे. त्या मुलीचा एक एक श्वास माझ्यासाठी काय आहे हे जगासाठी सांगण्याची मला काहीही गरज नाहीये. माझं हे कठोर असणं आनंदीसाठी सगळ्यात मोठी ढाल आहे. शत्रूला वाटू देत. मी निवांत आहे म्हणजे तो शांत बसेल आणि कोण कोण कसं कसं आनंदीच्या विरोधात आहे हे आपल्याला कळेल. आणि त्यात माझी मुलं सुद्धा आलीच की." मालकसाहेब म्हणतात, "परंतु मला एकाच गोष्टीचं वाईट वाटतंय शिर्के, की आनंदीने एवढा मोठा निर्णय घेतला परंतु मला काहीच नाही सांगितलं." विद्याधर म्हणतो, "मला चॅलेंज द्यायला लागलेत. कायद्याचा बडगा दाखवायला लागलेत. त्या पृथ्वीबरोबर मी पार्टनरशिप करणार म्हणजे करणारच. बघूया तरी कोण आडवा येतंय ते. नाही त्या युगंधरला माझ्यासमोर नाक घासायला लावलं तर नाव सांगणार नाही." "विद्याधर" असं म्हणून विद्याधर हसतो. मालकसाहेब म्हणतात, "माझ्या काळजीची काहीच किंमत राहिली नाही का तिला?" परंतु शिर्के म्हणत असतात, "अहो मालकसाहेब असं नाहीये. काहीतरी वेगळं कारण असेल त्याला." शिर्के विचारतात, "परंतु आता आपण काय करायचं? हातावर हात ठेवून गप्प बसायचं का?" मालकसाहेब म्हणतात, "नाही नाही. हे बघा आता आपण पडद्यामागनं खेळायचं. तुम्ही एक काम करा. आरती आणि आरतीबरोबर काही दिवस सावलीसारखे राहा. आनंदीला शोधण्यासाठी जे जे लागेल ते ते वापरा. पैसा, माणसं, पोलीस काहीही लागलं तरी वापरा. बाकी तुम्हाला हे सगळं सांगण्याची काही गरज नाहीये. मी जर उघडपणे समोर आलो तर शत्रू सावध होईल. म्हणून तुम्ही समोर उभं राहा. मी आहेच तुमच्या मागं. आणि सगळ्यात महत्त्वाचं आपलं हे जे गुपित आहे ते आरती, आबा कुणालाही कळता कामा नये. जर विद्याधर आणि शलाकाला जरा भी भनक लागली तर ते माझ्या भावनेचा आणि आनंदीचा खेळ करतील." यावर शिर्के म्हणतात, "मी लागतो माझ्या कामाला." त्यानंतर शिर्के जातात. शिर्के जात असतानाच मालकसाहेब म्हणतात, "शिर्के, आनंदीला लवकरात लवकर शोधा." यावर शिर्के म्हणतात, "हो मालकसाहेब, तुम्ही काय बी काळजी करू नका." छायाताई इकडे रडत असते. शिल्पा म्हणते, "ए भवानी, तुला रडायला काय झालं गं? तुझी कुणी सख्खी लागत होती का नात्यातली? काय ती घरातली पळून गेलीये, मेली नाहीये. आवाज बंद कर. जा वरती जाऊन सगळ्या खोल्या चेक कर. जाताना काही महागड्या वस्तू तर घेऊन गेली नाहीये ना आमच्या?" शिल्पा मितालीला छायाताई बरोबर रूम चेक करायला जायला सांगते. मिताली म्हणते, "हो जाते. कारण अशी गरीब लोक ना भरोसा ठेवायच्या लायकीचीच नाही राहिली आहेत." हे सर्व ऐकून आरती समोर येते. आरती म्हणते, "ओ, हे सगळं काय बोलताय तुम्ही माझ्या आनंदी दीदीबद्दल? तुमची हिंमत कशी झाली?" त्यानंतर आरती शिल्पाताईच्या समोर जाऊन उभी राहते आणि म्हणते, "ज्यांच्या मनात असे विचार येतात ना तीच माणसं अशी असतात." यावर शिल्पाताई जोरानेच आरतीला ओरडते. शिल्पाताई म्हणते, "ए, थोबाड बंद कर आणि चल, तुझी बहीण या घरातनं पळून गेली आहे आणि तू आमच्यावर दादागिरी दाखवतेस." आरती म्हणत असते, "तुम्ही असं कसं बोलू शकता?" हे बघून मिताली समोर येते, आरतीला मागे खेचते आणि म्हणते, "तुझी हिंमत कशी झाली गं माझ्या आत्याला हात लावायची? चल निघ इथून." आरती म्हणते, "मग तुमच्या आत्याची हिंमत कशी झाली माझ्या निष्पाप बहिणीला चोर म्हणायची?" यावर धनश्री म्हणते, "अहो ताई, बघा तरी लय वाढली आहे हिची हिंमत, तोंड कसं सुटलंय." माई म्हणतात, "अगं लहान आहे ती." धनश्री म्हणते, "लहान तर आहेच माई, परंतु जीभ कशी तिखट चालायला लागली आहे तिची." शिल्पाताई म्हणते, "मी तर म्हणते या तिखट जिभेवर ना चटके दिले पाहिजेत आनंदीसारखे." यावर आरती म्हणते, "ओ, माझी दीदी ना शांतपणे सगळं ऐकून घेते, पण मी तशी नाहीये. तेच चटके मी तुम्हाला देईन." यावर शिल्पाताई रागानेच बोलतात, "चुप." धनश्री म्हणते, "ए आरती, आमच्याच घरात उभी राहून तू आमच्याबद्दल बोलतेस?" आरती म्हणते, "हे माझ्या आनंदी दीदीचं सुद्धा घर आहे." शिल्पा म्हणते, "अरे वा, आनंदी दीदीचं घर आहे. अगं लायकी तरी आहे का तुमची या घरात येण्याची?" बापू म्हणतात, "अगं शिल्पा, बहिणीच्या काळजीपोटी बोलते ती. अगं तू जरा समजून घे ना." शिल्पा म्हणते,
आपण काही अनाथाश्रम उघडलंय का या घरात? कुणीही यावं आणि तमाशा करावा? मिताली म्हणते, आतू ही अशी नाही ऐकणार. तिला मीच बघते थांब. असं म्हणून मिताली आरतीचा हात पकडते. शिल्पा म्हणते, धक्के मारून बाहेर काढ तिला. आरतीला बाहेर काढतायत हे बघून आरती पुढे येते आणि म्हणते, बस झालं तुमचं, बस झाला तुमचा तमाशा. माझ्या बहिणीच्या विरोधात आता एकही अपमानाचा शब्द ऐकून घेणार नाहीये मी. ना तुमच्याकडून ना तुमच्या त्या मालक साहेबांकडून. त्यांनी स्वतःच्या मर्जीने लग्न करून आणलंय माझ्या बहिणीला या घरात आणि ती अशी निघून गेल्यानंतर तिच्या मागे असा चिखलफेक करण्याचा अधिकार कोणी दिला तुम्हाला? मी माझ्या जीवात जीव असेपर्यंत माझ्या बहिणीची अब्रू अशी वेशीवर टांगू देणार नाही. आज मालक साहेबांना मला उत्तरं द्यावीच लागतील. जर इतक्या सहजासहजी माझ्या बहिणीचा हात सोडून जायचं होतं तर मग लग्नाचा खेळ मांडलेलाच कशासाठी? आज मालक साहेबांना मला आणि माझ्या कुटुंबाला उत्तरं द्यावीच लागतील. असं म्हणून आरती युगंधरच्या रूममध्ये जाते. युगंधर फोनवर बोलत असतो. एवढ्यात अचानकच आरती युगंधरच्या समोर जाऊन उभी राहते. युगंधर म्हणतो, ही काय पद्धत झाली होय? माझ्या परवानगीशिवाय तू माझ्या खोलीत कशी काय आलीस? आरती म्हणते, यावं लागलं कारण पद्धतशीरपणे काहीही करायची वेळ निघून गेली आहे. तुम्ही ती बाकीच ठेवलेली नाहीये. युगंधरला सुद्धा आरतीचे हे शब्द ऐकून खूप वाईट वाटत असतं. युगंधर लगेचच आरतीकडे पाठ फिरवून उभा राहतो. आरती मालकसाहेबांना विचारत असते, मालकसाहेब मला सांगा, तुम्ही इतक्या काळीज दगडाचे कधीपासून झालात? इतके निष्ठुर कधीपासून झालात? तुम्ही असे नव्हतात मालकसाहेब, आणि असेच होतात तर मग सुरुवातीला माझ्या बहिणीला या घरात आणून एवढा मानसन्मान का दिलात? का आणलं तिला बायको म्हणून या घरात? मान्य आहे मला, तुम्ही कधी तिला या घराच्या साच्यात बसू दिलं नाही. कधीच तुमची बायको या घराची सून किंवा मुलांची आई म्हणून कधीच कुठलेच हक्क दिले नाहीत, मला मान्य आहे. पण तुम्ही तिचा अपमानही नाही होऊ दिलात ना. जेव्हा जेव्हा या घरच्यांनी तिच्या स्वाभिमानावर दगड मारण्याचा प्रयत्न केला तेव्हा तेव्हा तिच्या सन्मानासाठी ढाल बनून तिच्या पुढे उभे राहिलात तुम्ही. तिची काळजी घेतलीत आणि म्हणून आमच्या मनात ना तुमचा आदर देवासारखा वाढला आहे. मग आता तुम्ही गप्प का बसलात? आनंदीवर होणाऱ्या अन्यायाकडे इतकं दुर्लक्ष का करताय तुम्ही? आज आनंदी आपल्यामध्ये नाहीये, ती आपल्या सगळ्यांना सोडून गेली आहे. याचं कारण काय आहे माहिती आहे का तुम्हाला? जगातील प्रत्येक दुःख सहन करण्याची ताकद तिच्यामध्ये आहे. पण ज्या माणसावर तिने देवापेक्षा स्वतःपेक्षा जास्त विश्वास ठेवला, तो माणूस जेव्हा ऐनवेळी तिचा हात असं सोडून देतो, ते ती नाही सहन करू शकली. आज जे काही घडलंय, माझी बहीण अशी रस्त्यावर आली आहे, त्या सगळ्याला फक्त तुम्ही जबाबदार आहेत मालकसाहेब. तुम्ही तिचं मन, तिचा विश्वास, तिचं आयुष्य उद्ध्वस्त केलंय. मालकसाहेब म्हणतात, झालं बोलून मनातला भडका उडाला. पोचलं माझ्यापर्यंत. तुला जे काही बोलायचं होतं ते. निघू शकतेस तू आता. परंतु आरती म्हणते, नाही. मला जोपर्यंत उत्तरं मिळत नाहीत तोपर्यंत मी नाही जाणार. आरती म्हणते, का? का माझ्या बहिणीच्या आयुष्याचा असा खेळ केला तुम्ही? का? यावर मालकसाहेब म्हणतात, कोण आहेस कोण तू? कोणत्या अधिकाराने मला जाब विचारायला आली आहेस? काय नातं आहे तुझं माझ्याशी? एक गोष्ट कान उघडे ठेवून ऐकायचं. ज्या दिवशी तुझ्या बहिणीने स्वतःच्या मर्जीने या घराचा उंबरठा ओलांडला, त्याच क्षणी तिचं आणि माझं नातं संपलं आणि पर्यायाने तुमच्या कुटुंबाशी माझं नातं संपलं. त्यामुळे जगातल्या कोणालाही मला जाब देण्याची गरज नाही. मी कोणत्याही माणसाला उत्तर द्यायला बांधील नाही आणि विशेषतः तुम्हा लोकांना तर अजिबात नाही. निघ आता. त्यानंतर मालकसाहेब आरतीवर जोराने ओरडतात. निघ म्हटलं ना. आरती लगेच बाहेर जाते. आरती बाहेर जाऊन थांबते. आरती गेल्यानंतर मालकसाहेब म्हणत असतात, ठीक आहे, मी एक खूप वाईट माणूस आहे असं तू समज. मी तुला या सर्व गोष्टी बोललो कारण माझा आता नाईलाज आहे. माझा आता कुणावरच विश्वास नाहीये. शलाका आणि विद्याधर आजूबाजूला असताना मला जास्त काळजी घ्यावी लागेल. आता माझं मुख्य प्राधान्य एकच आहे. मला आनंदीला परत घरी आणायचे आहे. त्यानंतर काय करायचं ते आपण बघू. त्यानंतर आरती पृथ्वीजवळ जाते आणि म्हणते, पृथ्वी दादा, तुम्ही आला होता ना आमच्या घरी काल घरी सांगायला, ऑर्डर करायला की तुम्ही घेऊन जा तुमच्या मुलीला. हवं तर तिला तुम्ही इथे बांधून ठेवा. अहो आज बघा बघा निघून गेली ती आता कुणालाच न सांगता. कुठे गेली?
काय गेली कुणालाच काहीही माहिती नाहीये. अहो आमचे आबा बिचारे पहाटेपासनं रस्तोरस्ती वणवण फिरतायत. आम्ही इकडे वाड्याकडे यायला निघालो ना तेव्हा तेव्हा आबा म्हणाले की तुम्ही जा पोरींनो वाड्यात, मी तिला इकडे शोधून काढेन. तुम्ही तिकडे शोधा. जिथे माझी आनंदीच नाहीये तिथे येऊन मी तरी काय करू? पृथ्वीदादा, आमचे आबा तुम्हा निंबाळकरांबरोबर इतकी वर्ष इमानदारीने काम केले. आबांनी वयाची 40 वर्ष तुमच्या या घराला आणि फॅक्टरीला दिली आहेत. त्याची काहीच किंमत नाहीये का? अहो किमान तुम्ही त्यांच्या वयाचा, त्यांच्या त्या थकलेल्या शरीराचा तरी विचार करा. आरतीचं हे बोलणं ऐकून पृथ्वीला सुद्धा कुठेतरी वाईट वाटत असतं. आरती पुढे म्हणते, पृथ्वीदादा प्लीज माझ्या आनंदी दिदीला शोधून काढा ना प्लीज. अहो ती अंध आहे हो, तिला काहीच दिसत नाही. की आम्हा गरिबांच्या भावनांना तुमच्या श्रीमंतांच्या वाड्यात काहीच किंमत नाही. माझ्या आनंदी दिदीला शोधून काढावं. जर या अंधारात आमच्या आनंदी दिदीला काही झालं ना तर आमचे आबा जिवंत नाही राहणार. असं म्हणत आरची खूप रडत असते. आरची म्हणते मी तुमच्या पाया पडते. हे बघून पृथ्वी म्हणतो आरची आरची हे बघ, तू शांत हो, तू प्लीज रडू नकोस. आबा आमच्या फॅक्टरीचे खूप जुने आणि खूप प्रामाणिक एम्प्लॉई आहेत. एक माणूस म्हणून माणुसकीच्या नात्याने आनंदीला शोधायला मी तुम्हाला मदत करेन. हे ऐकून आरतीला खूप आनंद होतो. परंतु शिल्पा, मिताली आणि प्रांजलला मात्र पृथ्वीचा राग आलेला असतो. ते तिघेही पृथ्वीकडे बघत असतात. प्रांजल लगेच म्हणतो, ए दादा. पृथ्वी म्हणतो, माझ्या आनंदीशी वैयक्तिक कुठलाही संबंध नसला, मला तिची पर्वा जरी नसली तरी सुद्धा आबांच्या कष्टांचा आदर म्हणून मी तिला शोधायला मदत करेन. हे ऐकून आरतीला खूप आनंद होतो. मालिकेच्या येणाऱ्या भागात आरतीने पिंट्याला फोन केलेला असतो. आरती म्हणत असते, पिंट्या ऐक, आनंदी तुझ्या घरी आली आहे का? परंतु पिंट्या म्हणत असतो, माझ्या घरी तर नाही आली आहे. एवढ्यातच सगळेजण गर्दी करून एका ठिकाणी जात असतात. पिंट्या म्हणतो, हे काय झालंय? एका माणसाला पिंट्या विचारत असतो, ओ दादा काय झालं? तो माणूस म्हणतो, अहो पुढे रस्त्यामध्ये खूप मोठा ॲक्सिडेंट झालाय. एका आंधळ्या पोरीला गाडीने उडवलंय. हे ऐकून इकडे आरतीला खूप मोठा धक्का बसतो. बापू पिंट्याला म्हणत असतात, ए पिंट्या, तू आत्ताच्या आत्ता तिथे जा. तिथे पोचल्यानंतर आम्हाला व्हिडिओ कॉल कर. त्यानंतर पिंट्याने आरतीला व्हिडिओ कॉल केलेला असतो. आनंदीला गाडीने उडवलेलं असतं. आनंदीचा खूप मोठा ॲक्सिडेंट झालेला असतो आणि हे बघून घरातील सगळ्यांनाच खूप मोठा धक्का बसतो. हे सगळं बघून मालक साहेबांच्या पायाखालची जमीनच सरकते.